यीशु के नाम के अंदर क्या सामर्थ्य छुपी हुई है, इस बात को आज हम लेकर आगे चलेंगे। आणि त्या नावामध्ये कोणतं सामर्थ्य दडलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। सबसे पहली बात, सर्वात प्रथम आप ध्यान से सुने, लक्षपूर्वक ऐका, मेरे पास आपका ध्यान रहे। तुमचं लक्ष माझ्याकडे लागलेलं असू मैं दे ज्यादा समय ना लेते हुए थोड़े चीजों को मैं आपके सामने रखूंगा। आणि कमी वेळामध्ये तुमच्या समोर मी काही गोष्टी अब मांडणार इस आहे। बात को आपने समझ लिया, मैं आपसे वादा करता हूं कि आप जिंदगी में कभी भी हारा हुआ जीवन नहीं जिएंगे, जीवन से बढ़कर आप आगे निकल जाएंगे। आणि जर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर कधी हारलेलं जीवन जगणार नाही, तर तुम्ही विजयशाली जीवन जगणार कोई आहात। बीमारी आपके ऊपर राज्य नहीं कर पाएगी, कोणताही आजार तुमच्यावर राज्य करणार नाही, कोई दुष्ट आत्माएं हमारे जीवन के अंदर प्रभाव नहीं कर सकेंगे कोणताही दुष्ट आत्म्याचा प्रभाव आमच्या जीवनात होणार नाही, जब हमने इस नाम को जान लिया तब। जर आम्ही ह्या नावाला जाणून घेतलं तर। पहली बात हमें ये ध्यान में रखना है कि यीशु के नाम के अंदर हमें पापों से उद्धार मिलने का सामर्थ्य हमें मिलता है। सर्वात प्रथम आम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पापापासून आम्हाला तारण भेटतं। यीशु के नाम में ही उद्धार है। येशूच्या नावामध्येच तारण आहे। उद्धार का मतलब होता है छुटकारा। उद्धार, तारण याचा अर्थ आहे सुटका। किससे छुटकारा दिया है? कशापासून सुटका? पापों से छुटकारा दिया। पापापासून सुटका ये दिलेली पाप की वजह से जो पाप की वजह से जब मनुष्य जो है बंधन में आता है, उस बंधन को छुटकारा देने का नाम ये यीशु के अंदर है। आणि ह्या पापामुळे ज्यावेळेस मनुष्य बंधनामध्ये अडकतो, बंधनामध्ये सापडतो, त्या बंधनातून सोडवण्याचं एकच नाव आहे, त्याचं नाव आहे येशू। पापों से मुक्तिकरण दिलाने का जो नाम है वो है यीशु। पापापासून सुटका देण्याचं जे काम करतं त्याचं नाव आहे येशू। यीशु के नाम में ही आप और मैं पापों से छुटकारा पा सकते हैं। येशूच्या नावातच तुम्ही आणि मी पापापासून सुटका मिळवू शकतो। इस दुनिया के अंदर दूसरा कोई नाम नहीं है। या जगामध्ये दुसरं कोणतंही नाव नाहीये। प्रेषित इसका 4 अध्याय 12 वचन कहता है, आणि प्रेषित याचा 4 अध्याय आणि 12 वचन सांगतं, किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं, क्योंकि स्वर्ग के नीचे मनुष्य में और कोई दूसरा नाम नहीं दिया गया जिसके द्वारा हम उद्धार पा सके। आणि ह्या स्वर्ग आकाशाच्या खाली आणि पृथ्वीच्या वर असं कोणतंही नाव दिलेलं नाही, त्या नावाद्वारे आम्हाला तारण मिळेल। एक ही नाम है, एकच नाव आहे, उसका नाम यीशु है। त्याचं नाव येशू और आहे। यीशु के नाम में ही आप और मैं उद्धार पा सकते आणि हैं, येशू ख्रिस्ताच्या नावातच आम्हाला तारण मिळणार आहे। क्योंकि यीशु का नाम का अर्थ ही है छुटकारा देने वाला। आणि येशू ह्या नावाचा अर्थच आहे सोडवणारा, सुटका देणारा, लोगों को उनके पापों से उद्धार देने वाला। लोकांना पापापासून तारण देणारा। इसलिए मत्ती 1:21 कहता है, म्हणून मत्तई 1:21 सांगतं, जब यीशु इस दुनिया में आने वाले थे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येणार होते, उन्होंने मरियम से बात किया, त्यांनी मरियमशी बोलणं झालं, जिसके द्वारा उद्धारकर्ता इस दुनिया में आने वाला था, जिच्याद्वारे तारणारा ह्या जगात येणार होता। उस कुंवारी के पास में संदेश को भेजा गया, आणि त्या कुमारीकडे संदेश पाठवण्यात और आला, वो संदेश ये था, आणि तो संदेश असा होता, तू पुत्र को जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, आणि तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू ठेव, क्योंकि वह अपने लोगों को उनके पापों से उद्धार करेगा। कारण की मी माझ्या लोकांना पापापासून तारण देणार आहे। यीशु के नाम में पापों का उद्धार है, आणि येशूच्या नावामध्येच पापापासून तारण आहे। हम पापों से छुटकारा मिलने के लिए यहाँ वहाँ जाने की जरूरत नहीं है। आणि पापापासून सुटका मिळण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची गरज नाहीये। हमें पापों से छुटकारा लेने के लिए कर्म करने की जरूरत नहीं है। आणि आम्हाला पापापासून सुटका मिळवण्यासाठी काही कर्म करण्याची गरज नाही। हमें पापों से छुटकारा पाने के लिए कोई ऐसे बात ना करें, दुनिया की बात ना करें। आणि ह्या जगाच्या गोष्टी आम्ही करू नये। आम्हाला पापापासून सुटका मिळावी म्हणून जग जे करतं ते आम्ही करू नये। सिर्फ एक ही बात से छुटकारा मिलेगा, फक्त एकाच गोष्टीमुळे आम्हाला सुटका जब मिळेल। यीशु के नाम पे विश्वास करेंगे। परमेश्वर का वचन कहता है कि यीशु के नाम के अंदर पापों से छुटकारा देने का सामर्थ्य है। येशूवर जर आम्ही विश्वास ठेवू तर वचन सांगतं येशूच्या नावामध्ये पापापासून सुटका देण्याचं सामर्थ्य आहे। ये वो नाम है, असं ते नाव आहे कि मनुष्य के हर एक पापों से छुटकारा देने का सामर्थ्य रखता है। मनुष्याच्या प्रत्येक पापापासून सुटका देण्याचं सामर्थ्य ते ठेवतं। वो उस नाम के अंदर वो शक्ति है, त्या नावामध्ये ती ताकद आहे। और प्रेषित इसका 16 अध्याय 30 और 31 वचन कहता है, आणि प्रेषितेचा 16वा अध्याय 30 आणि 31 असं सांगतं। यहाँ पर एक व्यक्ति है जो वो कहता है कि उद्धार पाने के लिए मैं क्या करूं। आणि ह्या ठिकाणी एक असा व्यक्ती आहे, तो म्हणतो की
तारण मिळावं म्हणून मी काय करावं? मैं क्या करूं मुझे उद्धार मिले? मी असं काय करू की मला तारण मिळेल? उद्धार मिलने के लिए हमें फिर से मैं कहूंगा कि हमें कष्ट करने की जरूरत नहीं है। आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, तारण प्राप्तीसाठी फार मोठे कष्ट करण्याची गरज नाही, हमें पैसे देने की जरूरत नहीं है, पैसे मोजण्याची गरज नाही, कर्म करने की जरूरत नहीं है। काही कर्म करण्याची गरज नाही. यहाँ पर एक सज्जन जो है, एक बड़ा व्यक्तिमत्व है, वो कहता है कि उद्धार पाने के लिए मैं क्या करूं? आणि ह्या ठिकाणी एक चांगला पुरुष आहे, सज्जन आहे, तो म्हणत आहे तारण मिळण्यासाठी मी काय करू? उसे 31 वचन के अंदर उत्तर मिला है। आणि 31 वचनामध्ये त्याला उत्तर मिळालं. यहाँ पर वो कहता है कि प्रभु यीशु मसीह पर विश्वास कर, जिसके कारण तू और तेरा घराना उद्धार पाएगा। येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. इसका मतलब ये है, याचा अर्थ असा आहे, अगर यीशु के नाम पर हम विश्वास करेंगे, जर तुम्ही येशूच्या नावावर विश्वास ठेवाल, हम उद्धार पा लेंगे, आम्हाला तारण मिळेल, हमें छुटकारा मिल जाएगा। आम्हाला सुटका मिळेल. एक ही नाम है, एकच नाव उस आहे नाम के अंदर, यीशु के नाम के अंदर ही हमारा उद्धार मिलने वाला है। आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्येच आम्हाला तारण मिळणार आहे. पापों से छुटकारा मिलने वाला है। पापापासून सुटका भेटणार आहे. पापों से छुटकारा मिलने के लिए सिर्फ एक ही नाम काफी है, पापापासून सुटका मिळण्यासाठी फक्त एकच नाव पुरेसं आहे. बाकी दूसरा कोई नाम नहीं है जो पापों से छुटकारा दे सके। कोणतंही नाव नाही आहे जे पापापासून सुटका देईल. एक ही नाम है, एकच नाव आहे. सब मिलकर कहेंगे सर्व मिळून म्हणूया, वो नाम यीशु है, येशू आहे, वो नाम यीशु है। वो नाम येशू है, सब मिलकर कहेंगे वो नाम यीशु है। वो नाम येशू है. पड़ोसी को बोले वो नाम यीशु है। उद्धार मिलने वाला नाम यीशु नाम है। आणि तारण देणारं एकच नाव आहे, येशू नाव. दूसरी बात, दुसरी गोष्ट, यीशु के नाम में ही चंगाइयां मिलती हैं। येशू ख्रिस्ताच्या नावातच आरोग्य मिळतं. यीशु के नाम में ही चंगाई की शक्ती मिलती है। येशू ख्रिस्ताच्या नावातच आरोग्याची ताकद मिळते. एक बार परमेश्वर का सेवक पतरस और यूहन्ना ये मंदिर में प्रार्थना करने के लिए जा रहे थे। आणि एकदा परमेश्वराचे दास पेत्र आणि यूहन्ना मंदिरामध्ये जात होते. प्रेषित 3 अध्याय 6 से लेकर 8 वचन में पढ़ सकते हैं। प्रेषितेचा 3 अध्याय 6 ते 8 वाचू शकता. यहाँ पर पतरस कहता है, या ठिकाणी पेत्र म्हणतो, मेरे पास में ना तो चांदी है, मेरे पास में ना तो सोना है, माझ्याकडे चांदी नाहीये, माझ्याकडे सोनं नाहीये, जो मेरे पास है जे माझ्याकडे आहे वो मैं तुझे देता हूँ। ते मी तुला देतो. यीशु मसीह के नाम से चल और फिर, आणि येशूच्या नावामध्ये चालू लाग. यीशु के नाम के अंदर चंगाइयां छुपी हुई है। येशूच्या नावामध्ये आरोग्य दडलेलं आहे. इसने जो लंगड़ा एक व्यक्ति यहाँ पर है, ह्या ठिकाणी एक लंगडा व्यक्ती आहे, कभी चल नहीं पाया है, कधीच चालू शकला नाही. लेकिन जब यीशु मसीह का नाम वहाँ पे लिया जाता है, पण ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं, बाइबल कहती है बायबल असं उसे सांगतं, चंगाई मिली। त्याला आरोग्य जो कभी मिळालं. चल नहीं पा रहा था, तो कधीच चालू शकत नव्हता. यीशु के नाम में वो उछलने लगा और कूदने लगा, आणि येशूच्या नावामध्ये तो उड्या मारू लागला, वो चलने लगा, तो चालू लागला, वो फिरने लगा। तो फिरू लागला. यीशु के नाम के अंदर चंगाइयां देने की ताकत है। आणि येशूच्या नावामध्ये आरोग्य देण्याची ताकद आहे. शायद डॉक्टर ने आपको बोला होगा कि आप बड़ी बीमारियों से ग्रस्त हैं, कदाचित डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही आजारामुळे फार त्रस्त आहात, आपकी रिपोर्ट, डॉक्टर की रिपोर्ट ने कहा होगा कि आप बड़े बीमार हैं। आणि तुमचा रिपोर्ट सांगत असेल तुम्ही फार मोठा आजार झालेला आहे. जिस मशीन से आप चेक कर रहे हैं वो मशीन आप कहती हो कि आप बीमार हैं, आणि ज्या मशीन मध्ये तुम्ही तपासत आहात ती मशीन सांगत असेल तुम्ही फार मोठा और आजारी उसको आहात. देखकर आपका मन कह रहा है कि आप बीमार हैं, आणि मग ते पाहून तुमचं मन सांगत असेल की तुला खूप मोठा आजार और आहे. बीमारियों के लिए आप अलग अलग प्रकार से मेडिसिन लेते हैं। आणि त्या आजारामुळे वेगवेगळ्या प्रकारची औषधं तुम्ही घेता. उस बीमारी को उस भगाने के लिए, ते आजार पळवण्यासाठी. मैं ये नहीं कह रहा हूं कि मेडिसिन मत लीजिए, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही औषधं घेऊ नका, लेकिन इतना भी भरोसा मत करें कि आप उसके ऊपर निर्भर रहें, आणि एवढा पण भरोसा त्याच्यावर करू नका की तुम्ही त्याच्यावरच अवलंबून क्योंकि आप राहावं. अगर वारंवार उसको लेते रहेंगे तो आपका मन ये कहेगा, आपका शरीर ये कहेगा कि आप बीमार हैं। आणि जर वारंवार ते औषधं तुम्ही घ्याल तर तुमचं मन, तुमचं हृदय तुम्हाला सांगेल की तुम्ही फार आजारी इस आहात. बीमारी से छुटकारा देने के लिए एक नाम काफी है, उसका नाम यीशु मसीह है। त्या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी एकच नाव पुरेसं आहे, त्याचं नाव आहे येशू. कितनी भी बड़ी बीमारी क्यों ना हो, किती मोठा आजार असू दे, कितना भी बीमारी का
नाम कितना भी बड़ा क्यों ना हो, आणि त्या आजाराचं नाव कितीही मोठं असू दे, उससे बड़ा नाम मेरे यीशु मसीह का नाम है। त्याच्यापेक्षा मोठं नाव येशूचं आहे. उस बीमारी को कहें, त्या आजाराला म्हणा, यीशु के नाम से मुझे चंगाई मिली है, येशूच्या नावाने मला आरोग्य मिळालेलं और आपका आहे. शरीर के अंदर चंगाई यीशु मसीह के नाम से उतरती हुई आप देखेंगे। आणि तुमच्या शरीरामध्ये येशूच्या नावात आरोग्य येत असताना तुम्ही पाहाल. इसलिए इसलिए बीमारियों के नाम से आप डरे ना। म्हणून आजाराच्या नावाला घाबरू नका. डॉक्टर अलग अलग नाम बीमारियों का रख देते हैं, आणि डॉक्टर वेगवेगळी नावं आजारांची घेतात, और उस नाम से डर लगने लगता आणि है। मग त्या आजाराच्या नावामुळे भीती वाटू हम लागते. डरते उस बीमारियों के नाम से, त्या आजाराच्या नावाने आम्ही घाबरतो, लेकिन यीशु के नाम से सब बीमारियां डरती पण हैं। येशूच्या नावाने सर्व आजार घाबरतात. एक नाम है, एकच नाव आहे, एक नाम है, एकच नाव हर एक आहे. बीमारियां उस नाम से डरती हैं। आणि प्रत्येक आजार त्या नावाला घाबरतो. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगू यीशु इच्छितो, का नाम हमेशा लेते रहें। येशूचं नाव नेहमी घेत राहा. आपके शरीर के अंदर अगर बीमारियां भी हैं, तुमच्या शरीरात आजार जरी उस असतील, बीमारियों को कहें, त्या आजाराला म्हणा, यीशु के नाम से मुझे चंगाई मिली है। येशूच्या नावाने मला आरोग्य मिळालेलं और आहे. थोड़ी देर के बाद आप देखेंगे कि आपके शरीर के अंदर चंगाइयां बहती शुरू हो आणि जाएंगे। थोड्या वेळाने तुम्ही पाहाल तुमच्या शरीरात आरोग्य वाहत ये असेल. वो नाम है हे ते नाव आहे जो चंगाई देता जे है। आरोग्य देतं. इतने दिन से वो लंगड़ा ये बीमार था, एवढ्या दिवसांपासून तो लंगडा आजारी होता. उसे कभी जिंदगी में लगा मैं नहीं होगा कि मैं चल पाऊंगा। त्याला जीवनात असं कधी वाटलं नसेल की मी चालू शकेन. शायद उसके जो पैर होंगे वो टेढ़े होंगे, कदाचित त्याचे पाय वाकडे असतील, उसका पैर जो है, उसके अंदर ताकत नहीं है, त्याच्या पायामध्ये ताकद नाही, उसके पैरों के अंदर लकवा मारा हुआ है, त्याच्या पायावर लकवा मारलेला आहे. शायद बचपन से उसकी हालत ऐसी है, कदाचित त्याची लहानपणापासून परिस्थिती वो तशीच कभी आहे. चल नहीं पाया। तो कधी चालू शकला उसको नाही. उसको घोषित कर दिया होगा कि ये आदमी कभी ठीक नहीं हो पाएगा, आणि लोकांनी घोषित केला असेल की हा कधीच बरा होणार नाही. कोई ऑपरेशन को ठीक नहीं कर पाएगा, कोणीच त्याला बरं करू शकलं नाही, कोई मेडिसिन को ठीक नहीं कर पाएगी, कोणतं औषध त्याला बरं करू उसने शकलं कभी नाही. कभी सोचा भी नहीं होगा कि मैं चल पाऊंगा। त्यांनी कधी विचार पण केला नसेल की मी चालू शकेन. इसलिए उसने पतरस के पास में देखकर उसका वो भीख मांगने की अपेक्षा करता है। आणि त्या पेत्र आणि यहोवानाकडे असं त्या दृष्टीने पाहिले की मला काहीतरी मिळेल. लेकिन पतरस कहता है, पण पेत्र म्हणतो भैया मेरे पास में कुछ नहीं है, माझ्याकडे काही नाही, ना सोना है ना चांदी है, माझ्याकडे ना रुपया सोना आहे. लेकिन इससे भी बढ़कर मैं तुझे एक चीज मेरे पास में जो मैं तुझे देना चाहूंगा। याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट आहे माझ्याकडे आहे ती मी तुला देऊ इच्छितो. शायद सोना चांदी से ऑपरेशन करके भी तू चल ना पाए, आणि तू कदाचित सोनं किंवा चांदीने ऑपरेशन करून सुद्धा तू कदाचित चालू शकणार नाही. उस पैसे की वजह से तेरे ट्रीटमेंट होने के बावजूद भी तू चल ना पाए, त्या पैशामुळे तुझी ट्रीटमेंट होऊन सुद्धा तू कदाचित चालणार नाही. लेकिन एक चीज मैं तुझे ऐसा दूंगा, पण एक गोष्ट मी तुला अशी देईन, ऐसी एक चीज मैं तुझे दूंगा अशी अशी एक गोष्ट मी देईन जो तूने कभी सोचा नहीं, वो चीज तेरे जीवन में हो जाएगी। आणि ती कधी विचार सुद्धा केला नसेल अशी गोष्ट तुझ्या जीवनात घडेल. मेरे पास में नहीं है सोना चांदी, सोनं चांदी माझ्याकडे नाहीये, लेकिन तुझे चलने का सामर्थ्य देने का एक नाम मैं तुझे देता हूँ। पण चालण्याचं सामर्थ्याचं नाव तुला मी देतो. वो नाम है यीशु मसीह है, त्याचं नाव येशू ख्रिस्त वो नाम आहे. यीशु मसीह त्याचं है। नाव येशू ख्रिस्त तू आहे. डर मत, तू घाबरू नको, तू डर मत, घाबरू नको. एक नाम तुझे देता हूँ पण मैं, एक नाव मी तुला देतो. यीशु मसीह के नाम से उठ और चल फिर। आणि येशूच्या नावामध्ये उठ आणि चालू लाग. बाइबल कहती है, बायबल सांगतं, बाइबल कहती है, बायबल सांगतं तत्काल तुरंत त्या क्षणाला जो कभी चल नहीं पाया, जो कधी चाललाच नाही, बाइबल कहती है, बायबल सांगतं तुरंत लगेच एक झटके के अंदर एका झटक्यात यीशु का नाम लेते ही येशूच्या नाव घेता वो उठा, उठला, कूदने लगा, उड्या मारू लागला, उछलने लगा, उड्या मारू और वो लागला. ठीक हो गया। आणि तो चांगला ये वो झाला. नाम है हे असं नाव आहे जो चंगाई देती जे है। आरोग्य देतं. मैं जब पढ़ रहा था, मनन कर रहा था, बोले क्यों इसने इतना उड़ी मारा, क्यों इतना ये उछला। आणि मी वाचत होतो त्यावेळेस मला असं वाटलं की काय त्यांनी एवढ्या उड्या मारल्या असतील. उस व्यक्ति को पूछना त्या व्यक्तीला विचारा जो बचपन से अपने पैरों पे कभी चल नहीं पाया, जो लहानपणापासून आपल्या स्वतःच्या पायावर कधी चालू शकला ऐसे नाही. व्यक्ति से पूछना जो एक लकवा मारा हुआ है, अशा व्यक्तीला विचारा ज्याला पक्षघात झालेला और आहे. जब उसके पैर के अंदर ताकत हुई, ज्यावेळेस त्याच्या पायात ताकद आली उसने खुशियां मनाया, त्यांनी आनंद केला, वो कूदने लगा, उड्या मारू वो लागला, जंप करने लगा, उड्या मारू वो लागला, आनंद मनाने लगा, तो आनंद करू लागला. क्योंकि उसने कभी जिंदगी में ऐसा किया नहीं, कारण की त्याच्या जीवनात त्यांनी असं कधी केलं नव्हतं. इसलिए वो कूद रहा है, म्हणून तो उड्या मारत इसलिए वो आहे. उछल रहा है, म्हणून तो उड्या मारत वो आहे. कह रहा तो है म्हणत आहे जो मैं आज तक कर नहीं पाया वो यीशु के नाम में मैं करने लगा हूँ। जे मी आतापर्यंत करू शकलो नाही ते येशूच्या नावात मी करत आहे. आप जहाँ पे आपका दुख रहा है उसे कहिए, ज्या ज्या ठिकाणी तुमचं दुखत आहे त्याला म्हणा यीशु के नाम से मैं चंगा हो चुका हूँ। येशूच्या नावात मला आरोग्य मिळालेलं आप आहे. कहिए, तुम्ही म्हणा डरिए मत, घाबरू नका.
नका. ये वो नाम है हे असं नाव आहे जो खड़ा करता जे है, उभं करतं, जो चंगाइयां देता है. आरोग्य देतं. सिर्फ शारीरिक चंगाई ही नहीं देता, तो फक्त शारीरिक आरोग्य देत नाही, वो मानसिक चंगाई भी तो देता. मानसिक आरोग्य पण देतो. आजकल हम इस दुनिया में देखते हैं कि शारीरिक चंगाई से ज्यादा लोगों को मानसिक चंगाई की ज्यादा जरूरत है. आणि ह्या जगामध्ये आपण पाहतो शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याची फार गरज आहे. मैंने 10 दिन पहले पेपर में सकाल पेपर में मैंने पढ़ा. मी 10 दिवसापूर्वी सकाळ पेपर मध्ये वाचलं सुबह सुबह जब मैंने उस न्यूज को पढ़ा तो मेरा हृदय टूट गया. आणि सकाळी सकाळी ज्यावेळेस मी ती बातमी वाचली त्यावेळेस माझं हृदय तुटलं. एक व्यक्ति जो एक डॉक्टर है, एक व्यक्ती जो डॉक्टर आहे उसकी उम्र 40 से 45 साल के बीच में होगी. त्याचे वय 40 किंवा 45 मध्ये उसकी असेल. जो पत्नी वो भी अच्छी पढ़ी हुई है. त्याची पत्नी पण चांगली शिकलेली होती एक लड़का एक लड़की है, छोटे उसके बच्चे हैं. आणि लहान लहान मुलं आहेत त्याला. अच्छा नाम अच्छा डॉक्टर है, नामांकित डॉक्टर है. आणि तो नामांकित डॉक्टर होता. वहां पे न्यूज में सुबह लिखा था आणि त्या बातमीमध्ये असं लिहिलं होतं कि उसने अपने दोनों बच्चों को कुएं में डाल दिया आणि त्यांनी त्याची दोन्ही लेकरं विहिरीत टाकली और उसने अपनी पत्नी का मर्डर कर दिया आणि बायकोचा त्यांनी खून केला और अपना फांसी लगा के मर गया. आणि स्वतः फाशी घेऊन मेला. जब मैं पढ़ा मैंने क्यों प्रभु ऐसा. मी ज्यावेळेस हे वाचत होतो त्यावेळेस प्रभूला म्हटलं असं का. उसने बहुत सारे लोगों की जान बचाई होगी, आणि त्यांनी तर कितीतरी लोकांची जीव वाचवले असले. लेकिन अभी अपने ही लोगों की जान वो ले रहा है. आणि तो स्वतःच्याच लेकरांचे जीव घेत आहे. उसका एक कारण मैंने ढूंढा. मग त्याचं एक कारण मी शोधलं. मानसिक तनाव. मानसिक ताण. मानसिक तनाव. मानसिक तणाव. इतना तनाव में है कि वो क्या करे उसको समझ में नहीं आ रहा आणि है. एवढ्या तणावामध्ये तो गेला की त्याला समजत नव्हतं की काय करू. ये मानसिक बीमारी है ही मानसिक आजार आहे जो उसको पता नहीं कि वो क्या कर रहा है. आणि त्याला माहित नाही की तो काय करत आहे. मेरा यीशु मानसिक बीमारी से छुटकारा देने वाला परमेश्वर माझा है. येशू मानसिक आजारातून सुद्धा सुटका देणारा देव आहे. अगर आज रात आप बेचैन हैं, आज रात्र जर तुम्ही बेचैन असाल, आपने ऐसी न्यूज को सुना है कि आप उसे पढ़कर उसको देखकर आप ऐसा सोच रहे हैं कि मेरे जीवन में कुछ नहीं हो पाएगा, आप पूरी तरह से एक दबाव के अंदर आ गए हैं. आणि तुम्ही अशी न्यूज वाचून अशी बातमी वाचून तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की मी काही करू शकत नाही आणि तुम्ही खचला आहात. तुम्हें ऐसे जीवन के अंदर कुछ घटना ऐसी हुई आपके अंदर कि आप पूरी तरह से दबाव में आ गए हैं. आणि अशा पद्धतीची एखादी घटना तुमच्या जीवनात घडली त्यामुळे तुम्ही एकदम दबावामध्ये आला. आप तनाव में आ चुके हैं. तुम्ही तणावामध्ये आला. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो तनाव दूर करने का एक नाम है, उसका नाम यीशु आणि मसीह है. तणाव दूर करणारा एकच नाव आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. वो कहता है तो म्हणतो मैं मेरी शांति तुझे देता हूँ. माझी शांती तुला देतो. संसार देती वैसी शांति नहीं तुझे देता मैं. जग देतं तशी शांती नाही, मैं मेरी शांति को देता हूँ. माझी शांती तुला देतो. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय. मेरा यीशु तनाव से मुक्त करने का सामर्थ्य देना चाहता है. माझा येशू तणावातून मुक्त करण्याचं सामर्थ्य देऊ इच्छितो. इसलिए आप तनाव में अपने जीवन ना जिए. म्हणून तुमचं जीवन तुम्ही तणावामध्ये जगू नका. अगर कई दिनों से अगर आप तनाव में जी रहे हैं, काही दिवसांपासून तुम्ही तणावामध्ये जगत असाल, तनाव से मुक्त करने वाला एक नाम है, उसका नाम यीशु मसीह है. तणावातून मुक्त करण्याचं एकच नाव आहे येशू ख्रिस्त. उसका नाम यहोवा राफा है. त्याचं नाव यहोवा राफा आहे. राफा का मतलब है चंगाई देने वाला. राफा याचा अर्थ आहे आरोग्य इसलिए देणारा. मानसिक बीमारियों में ना जिए. म्हणून मानसिक आजारामध्ये जगू नका. खूब समय लोग या रिपोर्ट हमें कहती है कि तेरे जीवन में ऐसा भयानक चीजें हो रही हैं. आणि बऱ्याच वेळा लोक आणि रिपोर्ट आम्हाला सांगतात की काहीतरी भयंकर घडणार और आहे से हम तनाव में आ जाते आणि हैं. मग आम्ही त्या तणावामध्ये जातो. मेरे जीवन में हुआ है. माझ्या पण जीवनात घडलंय. ऐसी कई रिपोर्ट आई मेरे जीवन के अंदर, वो कहते हैं कि वो डिप्रेशन में लेकर जाने वाली थी. आणि असेच काही रिपोर्ट जीवनामध्ये येतात आणि ते निराशेमध्ये घेऊन मैं इस जातात. रिपोर्ट को ऊपर उठाया मी ते रिपोर्ट वरती उचलले. और रिपोर्ट को मैंने बोला, रिपोर्टला मी बोललो, तुझसे बड़ा नाम यीशु मसीह का नाम है. तुझ्यापेक्षा मोठं नाव येशूचं आहे. तो मेरे जीवन में कोई प्रभाव नहीं कर पाएंगे. तुझा प्रभाव माझ्या जीवनावर चालणार नाही. क्योंकि एक ऐसा समय था जब मेरे सर के अंदर गांठ हो चुका था. आणि ही अशी एक वेळ होती माझ्या डोक्यामध्ये गाठी झाल्या होत्या. मैं सहन नहीं कर पाता था. मला सहन होत सर नव्हतं. दुखता था माझं डोकं दुखत और होतं भयानक ऐसा दुखता था. आणि भयंकर दुखत ऐसा होतं. लगता था कि मैं दीवार पे अपने सर को अपटो. आणि असं वाटत होतं माझं डोकं भिंतीवर आपटावं. जब चेक करने गया तो रिपोर्ट में आया कि आपके सर के अंदर गांठें हो चुकी आणि हैं. मग ज्यावेळेस मी तपासलं त्यावेळेस मला कळलं की माझ्या डोक्यामध्ये गाठी झालेल्या आहेत. और ये भयानक डॉक्टर ने कहा कि आप ऑपरेशन करना पड़ेगा. ऑपरेशन सक्सेस होगा कि नहीं ये भी नहीं पता है. आणि डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल पण सक्सेस होईल की नाही उसने माहित मेरे हाथ नाही. में रिपोर्ट दिया. आणि त्याने रिपोर्ट उस दाखवला रिपोर्ट को देख के मैंने हंसा. आणि त्या रिपोर्ट कडे पाहून मी हसलो. पहले एक डिप्रेशन वाली बात थी ये. आणि हे निराशेमध्ये घेऊन जाणारी गोष्ट लेकिन मैं आहे. डिप्रेशन मेरे जीवन में नहीं लेकर आया. पण ते
निराशा माझ्या जीवनामध्ये घेऊन आलो नाही. मुझे मालूम है मला माहिती आहे ये रिपोर्ट जितनी भी बड़ी क्यों ना हो, ही रिपोर्ट किती मोठी असू दे, इससे भी बड़ा एक नाम मेरे पास है, उसका नाम यीशु मसीह है. याच्यापेक्षा मोठं नाव माझ्याकडे आहे, उस त्याचं नाव येशू उस आहे. रिपोर्ट को उठाया, उस रिपोर्ट को उठाया, त्या रिपोर्टला उचललो, उसको देखकर हंसा त्याला पाहून हसलो और उसे कहा आणि त्याला म्हटलं तुझसे बड़ा नाम मेरे पास में है. तुझ्यापेक्षा मोठं नाव माझ्याकडे आहे. और क्या हुआ काय झालं, जब दूसरी बार मैं चेक करने गया, ज्यावेळेस मी दुसऱ्या वेळेस तपासणीसाठी गेलो, डॉक्टर ने कहा सब गांठें निकल चुकी हैं, हमें मालूम नहीं कैसे निकल चुकी है. डॉक्टरने म्हटलं सर्व गाठी निघून गेलेल्या आहेत, मला माहित नाही कशा आपको निघाल्या. नहीं मालूम लेकिन मुझे मालूम है किसने भेजा पण है. मी म्हणालो तुम्हाला ठाऊक नाही पण मला ठाऊक आहे त्या कशा निघाल्या. वो यीशु मसीह के नाम से निकली है. येशूच्या नावात निघाल्या. एक बहन एक बहीण जिसको ट्यूमर बताया गया जिला गाठ सांगितली होती और उसको उसका दिल्ली उसको लेकर गए नाही तिला दिल्लीला घेऊन गेले और दिल्ली में डॉक्टर ने बोला कि आपको अर्जेंट ऑपरेशन करना पड़ेगा आणि डॉक्टरनी सांगितलं की आता ताबडतोब तुमचं ऑपरेशन करावं लागेल. क्योंकि वो 24 घंटे वो अपने कमरे में बंद रहती थी. कारण की 24 तास तिच्या रूम मध्ये ती बंद क्योंकि राहायची अगर वो बाहर आती, अगर प्रकाश थोड़ा भी वो देखती तो उसका सर दुखने लगता था. आणि ज्यावेळेस ती बाहेर यायची तिला थोडा जरी प्रकाश तिने पाहिला तिचं डोकं दुखायचं. अगर वो लाइट भी 0 बल्ब भी अगर उसने लगाया तो वो सहन नहीं कर पाती थी. झिरो बल्बचा प्रकाश सुद्धा तिला सहन होत नव्हता. भयानक सर दुखता था उसका. भयंकर डोकेदुखी होती. कपड़े बांध कर हमें सब सर के ऊपर कपड़ा बांध के रखते थे. नेहमी डोक्याला कपडा बांधून बसायची. डॉक्टर ने कहा डॉक्टर म्हणाले ट्यूमर बढ़ गया है, आणि ते 2 गाठी वाढलेल्या आहेत, आपको ऑपरेशन करना पड़ेगा, आता ऑपरेशन करावं लागेल, जल्दी से ऑपरेशन कर दीजिए. लवकर. उसने फोन किया त्यांनी फोन केला कि आप मुझसे मिलने आ जाएं, मला भेटायला या, आप प्रार्थना करने आ जाएं. मला प्रार्थना करायला या. मेरे जीवन का पता नहीं कि क्या होने वाला है. माझ्या जीवनाचं माहित नाही काय घडणार आहे. हमने उसका तेरे जीवन का कुछ नहीं होगा क्योंकि तेरी उम्र ऐसी नहीं है कि तुझे मृत्यु सहन करनी पड़े. मैं तुझसे कहता हूं कि मृत्यु पर विजय देने वाला यीशु का नाम हमारे बीच में है. आणि मी म्हणालो की तुला मृत्यू सहन करण्याची गरज नाही, मृत्यूवर विजय मिळवलेला देव येशू आमच्या सोबत आहे. और तो उसने बोला कि मुझे कल डॉक्टर ने बुलाया है. आणि त्यांनी सांगितलं की मला उद्या डॉक्टरांनी बोलवलंय. मैंने आप जाइए, मी म्हणालो जा, आप जाइए. जा. जो अब पिछले हफ्ते जो रिपोर्ट आपकी आई है ज्या मागच्या हप्त्यामध्ये जे रिपोर्ट आलेले आहे, उसको लेकर ते जाएं घेऊन जा और देखिए कल एक बड़ा चमत्कार होगा. आणि पहा उद्या एक मोठा चमत्कार होईल. डॉक्टर ढूंढते रह जाएंगे कि आपके सर के अंदर गांठ कहाँ आणि है. डॉक्टर शोधत बसतील की गाठ कुठे गेली. अगले दिन वो डॉक्टर के पास में गए. आणि मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेले डॉक्टर ने बोला कि शायद ऑपरेशन करने के लिए आप आए होंगे. आणि कदाचित तुम्ही ऑपरेशन साठी आलात. उसने कहा 4 लाख रुपए जमा कर दीजिए आप और उसके बाद में हम सब व्यवस्था करेंगे आगे के. डॉक्टर म्हणाले 4 लाख रुपये जमा करा मग आपण ऑपरेशनची व्यवस्था करू. और उसने कहा मैं आज ऑपरेशन करने नहीं आई हूँ, मग ती म्हणाली मी ऑपरेशन करण्यासाठी आले नाही, मुझे वापस आप चेक करें. मला पुन्हा तपासा. वो कह रहे कि पिछले हफ्ते हमने चेक किया है, आणि ते म्हणाले की मागच्याच हप्त्यात तपासलंय, ये पिछले हफ्ते की रिपोर्ट है. ही मागच्या हप्त्याची रिपोर्ट आहे. उसने जिद किया क्योंकि हमने बोला था आप जिद करें और टेस्ट कराएं आप. आणि मग ती म्हणाले मैंने बोला उसको, मी त्याला हट्ट केला की तुम्ही काय करा की तुम्ही हट्ट करा की आता पुन्हा तपासायचंय. उसने डॉक्टर को हट किया आणि तिने हट्ट केला और वो डॉक्टरांकडे. उसको अंदर लेकर गए मग आतमध्ये घेऊन गेले और उन्होंने जिस मशीन से वो चेक कर रहे थे आणि त्या मशीनवर तपासत होते. कई घंटे वो चेक करते रहे कितीतरी तास तपासणी चालू होती. और वो डॉक्टर परेशान हो गया. डॉक्टर परेशान झाले. उनके सर की गांठ उनको मिल नहीं रही थी, त्यांच्या डोक्यातली गाठच दिसत नव्हती, उनको मिल नहीं रहा था, भेटतच नव्हती, उनको मिल नहीं रहा था. भेटतच नव्हती. और वो डॉक्टर कह रहा कि ऐसे कैसे हुआ. आणि डॉक्टर म्हणाले असं कसं झालं. वही रूम के अंदर से उन्होंने मुझे फोन किया आणि त्याच रूम मधून त्यांनी मला फोन केला कि मैं चंगी हो चुकी हूँ, मला आरोग्य मिळालेलं आहे, मैं चंगी हो चुकी मला हूँ. आरोग्य मिळालेलं आहे. यीशु का नाम चंगाई देने वाला नाम है. येशूचं नाव आरोग्य देणारं नाव आहे. और वो बहन जो मरने वाली थी वो आज तक जिंदा है. आणि ती बहीण आतापर्यंत जी मरणार होती ती जिवंत आहे. वो यीशु का नाम है. येशूचं नाव असं आहे. यीशु के नाम के अंदर ताकत है. येशूच्या नावात ताकद आहे. इसलिए अगर आपको बीमारी बोलती है आप मरने वाले हैं, जर तुमचा आजार तुम्हाला म्हणत असेल मरणार आहे, आपको कैंसर हो चुका है, तुम्हाला कॅन्सर झालाय, आपको लगता है कि मैं मेरा ऐसा हो गया, मेरा वैसा, कुछ नहीं, उसको लगने दो आपको क्या हो रहा है. लेकिन आपके पास में एक नाम है जो सब नामों से बड़ा है, जो चंगाई देने वाला है. तुम्हाला असं वाटत असेल मला असं होईल मला तसं होईल, त्या वाटण्यावर जाऊ नका. तुमच्याकडे एक मोठं नाव आहे, तो येशूचं नाव वो आहे. सब नामों से बड़ा है. सर्व नावाहून मोठं नाव आहे. आमेन. आमेन. वो नाम का इस्तेमाल करें. त्या नावाचा वापर करा. हम मेडिसिन का इस्तेमाल करते हैं, आम्ही औषधांचा वापर करतो, डॉक्टर का नाम, बड़े बड़े डॉक्टर का नाम लेते हैं, मोठ्या मोठ्या डॉक्टरांची नावं उनके घेतो. बीच में सिर्फ आप यीशु का नाम लीजिए.
त्यांच्यामध्ये तुम्ही फक्त येशूचं नाव घ्या, बीच में नाम लीजिए यीशु का येशूचं नाव घ्या और उन्हें कहिए, आणि म्हणा बीच में रखें यीशु को, येशूला मध्यस्थी ठेवा. मेडिसिन को और डॉक्टर के बीच में यीशु को रखिए औषध आणि डॉक्टर त्याच्यामध्ये येशूला ठेवा और उन्हें कहें आणि त्याला म्हणा तो इन दोनों से भी बड़ा है, आणि ह्या दोघांपेक्षा येशू मोठा आहे, तो इनसे बड़ा है, याच्यापेक्षा मोठा आहे, तो चंगाई देने वाला है। आरोग्य देणारा आहे. यीशु के नाम के अंदर ताकत है। येशूच्या नावात ताकद आहे. और सुनिए, और आणि अजून ऐका, यीशु के नाम में दुष्ट आत्माएं भागती हैं। येशूच्या नावात दुष्ट आत्मे पळून जातात. एक ही नाम है, एकच नाव आहे, यीशु का नाम, येशूचं नाव. जिस जो नाम को सुनकर दुष्ट आत्माएं भी कांपती भी बाहर भाग जाती आणि हैं। येशूचं नाव ऐकून दुष्ट आत्मे थरथर कापून पळून जातात. वो ठहरती नहीं ते है। थांबत नाही. मार्कुस इसका 16-17 वचन कहता है, मार्क याचा 16 आणि 17 वचन सांगतो. विश्वास करने वालों में चिन्ह होंगे, विश्वासणाऱ्यासोबत हे चिन्ह असतील, वो मेरे नाम से दुष्ट आत्माओं को निकालेंगे। माझ्या नावाने ते भूते काढतील. यीशु का नाम वो नाम है येशूचं नाव असं नाव आहे कि दुष्ट आत्मा भी उस नाम से डर कर भाग जाती है। दुष्ट आत्मे सुद्धा त्या नावाला घाबरून पळून जातात. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, अगर आपको डर है जर तुम्हाला भीती कि आहे, किसी ने मुझे करनी कर दिया है, कुणीतरी मला करणी केली, मेरे घर के ऊपर पत्थर आ रहे हैं, माझ्या घरावर दगड येत मेरे घर के ऊपर नींबू आ रहे हैं, माझ्या घरावर लिंब येत मेरे घर के सामने हल्दी और मिर्ची पड़ी हुई है, माझ्या घरासमोर मिरची पडलेली मेरे घर के सामने नारियल पड़ा हुआ है, नारळ पडलेला, मेरे घर के सामने अंडे पड़े हुए हैं, अंडे पडलेले, मेरे घर के सामने कटी हुई मुर्गी पड़ी हुई है, माझ्या घरासमोर कापलेली कोंबडी पडलेली मेरे घर के सामने एक गुड़िया है काले कलर की, उसके अंदर पिन मार कर मेरे घर के सामने छोड़ दिया है, माझ्या घरासमोर काळी भावली तिला पिन मारून टाकलेली मेरी आहे, साइकिल के ऊपर रख दिया है, साइकिल के ऊपर माझ्या रख, सायकलवर ठेवलेला, मेरी गाड़ी के ऊपर रख दिया है, गाडीवर ठेवलेला आहे. और आप चलाने की हिम्मत नहीं कर पा रहे हैं मग गाड़ी। तुम्हाला ती गाडी चालवण्यास हिम्मत येत नाही. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, यीशु का नाम लीजिए, येशूचं नाव घ्या, यीशु का नाम लीजिए येशूचं नाव घ्या और गाड़ी स्टार्ट कीजिए। गाडी चालू करा. कोई ताकत नहीं आपकी गाड़ी को रुका सके, कोणतीही ताकद नाही तुमची गाडी थांबू शकेल. कोई ताकत नहीं है जो आपको रुका सके, कोणतीही ताकद नाही जी तुम्हाला थांबू वो शकेल. यीशु का नाम है। येशूचं नाव असं आहे. एक बार एक व्यक्ति यहूदी एक व्यक्ति होता, बाइबल में लिखा हुआ है, एक यहूदी एक व्यक्ति होता जिसका नाम स्कवा था, आणि एक यहूदी व्यक्ती होता जो झाड़ा फूकी करता था। जो जादू टोना करत होता. झाड़ा फूकी करने वालों के पास में आज लोग बहुत जाते हैं आणि जादू टोना करणाऱ्याकडे लोक खूप जातात और वो पूछते हैं उसको, आणि त्याला विचारतात, इलाज करवाते हैं उससे। त्याच्याकडून इलाज करून लेकिन इस घेतात. आदमी ने पौलुस को देखा जो यीशु मसीह का दास था। आणि त्याने काय केलं, जे देवाचा सेवक पौल होता त्याला त्याने पाहिलं. सिर्फ पौलुस दुष्ट आत्माओं को कहता था, दुष्ट आत्माएं भाग जाती थी, आणि पौल फक्त दुष्टात्म्याला म्हणायचा जा, आणि ते जायचे, भाग जाती थी। पळून जायचे. दुष्ट आत्मा उसके सामने खड़े नहीं हो पाते थे। दुष्ट आत्मा पौला समोर थांबण्याची हिम्मत करत हम नव्हते. कहते हैं जिन है, ये है, कोई जिन विन उसके सामने टिकता नहीं था। कोणता जिन कोणतंच भूत त्याच्या समोर थांबत यीशु नव्हतं. के नाम में वो ताकत है, कोई भी टिक नहीं पाएगा दुष्ट आत्मा। येशूच्या नावात अशी ताकद आहे, त्या समोर कोणताही दुष्ट आत्मा थांबत नाही. मैं एक बार मैं इस वागुली के अंदर सुसमाचार सुना रहा था। आणि मी एकदा वाघोली गावामध्ये सुवार्ता प्रसार करत होतो. एक झाड़ा फूका करने वाली एक औरत आणि एक जादू टोना करणारी बाई मेरे पास में खड़ी हो गई माझ्याकडे आली और उसने कहा, आणि ती म्हणाली, मैं तुझे इस गांव से भगा दूंगी। आणि ती म्हणाली, ह्या गावातून मी तुला पळवून लावीन. तू कैसे आएगा, मैं देखती हूँ, मी तू कसा येतोस मी पाहते. मैं तेरे ऊपर करनी करने वाली हूँ। मी तुझ्यावर करणी करणार मैंने आहे. उसको ऊपर से नीचे तक देखा, मी खालून वरपर्यंत पाहिलं. यीशु का नाम लिया, येशूचं नाव घेतलं. यीशु के नाम से इसके अंदर से बोलने वाली सब दुष्ट आत्माएं बाहर आ जाए। येशूच्या नावामध्ये हिच्याद्वारे बोलणारे दुष्ट आत्मे बाहेर या. वो भागना शुरू हो गई, ती धावायला लागली, भागना शुरू हो गई पळायला लागली. और भागते भागते कह रही, चले जाओ, मुझे डर लग रहा है आपसे। आणि मग धावत धावत ती म्हणू लागली, जा जा, तुमच्यापासून मला भीती वाटते. जो मुझे यहाँ से भगाने के लिए आई थी, जी मला इथून पळवण्यासाठी आली होती, वो खुद भाग गई, आज तक दिखी नहीं ती है। स्वतःच पळाली, आतापर्यंत दिसली नाही. मैं आज तक वागोली में हूँ। मी अजून वाघोलीतच आहे. ये वो नाम है हे असं नाव आहे, जो हमें भगाना चाहता है, जे लोक आम्हाला पळवू इच्छितात उसको भगाने का सामर्थ्य रखता है, त्यांनाच पळवण्याचं सामर्थ्य हमें येशू खड़ा ठेवतो. करने का सामर्थ्य रखता है, हमें खड़ा करने का सामर्थ्य आम्हाला रखता है। उभं करण्याचं सामर्थ्य ठेवतो. और पौलुस के सामने कोई दुष्ट आत्मा खड़ी नहीं हो पाती थी। आणि पौला समोर कोणताही दुष्टात्मा उभं राहू शकत इस नव्हता. आदमी ने देखा, ह्या माणसाने पाहिलं, इसके पास में यीशु का नाम है, याच्याकडे येशूचं नाव आहे, और ये भी वो करने लगा। आणि मग हा पण करू लागला. एक औरत के अंदर एक व्यक्ति के अंदर
दुष्ट आत्माएं थी एका व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा होता और ये झाड़ा फूके करने वाला कहने लगा, आणि हा छाछू करणारा व्यक्ती म्हणू लागला. वो कहता है तो म्हणतो जिसके जो नाम से पौलुस भूतों को निकालता है, ज्या नावाने पौल भूते काढतो, मैं भी वो नाम को यूज करता, लेकिन उसको नाम पता है कि नहीं मालूम, मेरे को मालूम नहीं. वो कहता है जो पौलुस निकालता है उस नाम से मैं कहता हूँ बाहर आ जा. आणि तो म्हणतो की जे पौल नाव घेतो त्या नावाने बाहेर ये. वो दुष्ट आत्मा जागृत हो गई, आणि ती दुष्ट आत्मा जागृत झाली, उसको देखने लगी. त्याला पाहू लागली. वो कहती है ती म्हणते मैं पौलुस को जानती हूँ, मी पौलाला ओळखते, मैं यीशु को बेहतरीन रीति से जानती हूँ, येशूला तर अतिशय ओळखते, लेकिन तू कौन है मैं तुझे नहीं जानती. तू कोण आहे रे बाबा. मैं यीशु को जानती हूँ. मी येशूला ओळखते. दुष्ट आत्माएं यीशु को जानती हैं और उनको मालूम है ये एक ही नाम है जिस नाम के कारण हम खबर डरते हैं. आणि येशूचं असं नाव आहे, तिला माहिती आहे, त्याच नावाने ते घाबरतात. दुष्ट आत्मा से छुटकारा सिर्फ यीशु का नाम देता है. आणि दुष्ट आत्माओं से छुटकारा दुष्ट आत्म्यापासून सुटका फक्त येशूच्या नावात. सिर्फ एक ही नाम है. एकच नाव. रात को 12 बजे बिठाकर दुष्ट आत्माएं निकाले नहीं जाते. आणि रात्री 12 वाजता बसून दुष्ट आत्मे काढत नाहीत. वहां पे हम देखते हैं कि रात को दुष्ट आत्माएं निकालने के लिए रात को कई प्रकार किए जाते हैं, आणि आम्ही पाहतो की रात्री 12 वाजता बसून काहीतरी बरेचसे प्रकार केले जातात. लेकिन मैं आपसे कहना चाहता पण हूँ मी तुम्हाला सांगतो, आपको कहीं जाने की जरूरत नहीं है. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आप जहां भी हैं तुम्ही जिथे असाल यीशु का नाम लीजिए, येशूचं नाव घ्या. दुष्ट आत्माएं कांपते हुए बाहर आणि भागेंगे. दुष्ट आत्मा थर थर कापत बाहेर येईल. वो यीशु का नाम है. ते येशूचं असं नाव अगर आहे. बुरे बुरे सपने आपको आ रहे हैं, जर वाईट वाईट स्वप्न पडत आहे, आपके सपनों के अंदर सांप आ रहे हैं, तुमच्या स्वप्नामध्ये साप येत आहे, अलग अलग प्रकार से आपको डराया जा रहा है सपनों में, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला भीती दाखवत आहे, आप एक नाम लीजिए, एकच नाव घ्या. यीशु का नाम लीजिए. येशूचं नाव घ्या. आपको डरने वाले सब सपने आज खत्म हो जाएंगे आणि तुम्हाला भीती दाखवणारे सर्व स्वप्न आज संपतील यीशु मसीह के नाम से. येशूच्या नावामध्ये. मैं आज ये कहता हूँ, मी आज तुम्हाला मैं ये सांगतो, घोषणा करता मैं आता हूँ, घोषणा जितने करतो. लोगों को सपनों में डर लगता है, जेवढ्या लोकांना स्वप्नात भीती वाटते, यीशु मसीह के नाम से आज से वो बंद हो जाए येशूच्या नावात आजपासून ते बंद और होणार. आपके हर एक सपने शुद्ध और पवित्र हो जाए. तुमचे प्रत्येक स्वप्न शुद्ध आणि पवित्र ये असतील. वो नाम है. हे असं नाव आहे. यीशु के नाम में क्या है? येशूच्या नावात काय आहे? हमारी सुरक्षा है. आमचं रक्षण आहे. यीशु के नाम में क्या है? येशूच्या नावात काय आहे? हमारी रक्षा है. आमचं रक्षण आहे. यूहन्ना 14:11 वचन कहता है, यहोवान 14:11 सांगतं. वो यीशु मसीह खुद कह रहा है, येशू स्वतः म्हणत आहे, यीशु के नाम में वो कह रहा है कि तूने मुझे जो नाम दिया उसके कारण उनकी रक्षा कर. आणि येशू स्वतः म्हणत आहे, जे तू नाव मला दिलं त्या नावामध्ये त्यांचं रक्षण कर. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? यीशु के नाम में हमारी सुरक्षा है. येशूच्या नावात आमची सुरक्षा आहे. सुरक्षा किसी दूसरे के नाम में नहीं है. सुरक्षा कोणत्याही दुसऱ्या नावात नाहीये. सुरक्षा यीशु के नाम में है. सुरक्षा फक्त येशूच्या नावात आहे. नीति सूत्र 18:10 कहता है, नीतिसूत्र 18:10 सांगतं, यहोवा का नाम दृढ़ है, यहोवाचं नाव मजबूत गड आहे. धर्मी उसमें भागकर सब दुर्घटनाओं से बचता है. आणि एक नीतिमान त्याच्यामध्ये धावत जाऊन त्याच्यामध्ये लपून बसतो आणि वाचतो. हर दुर्घटनाओं से बचाया जाता आणि है. प्रत्येक दुर्घटनेपासून तो वाचवला जब भी आप जातो. घर से बाहर निकले, ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर निघाल, यीशु का नाम लेकर निकले. येशूचं नाव घेऊन निघा. जब आप गाड़ी पे बैठे, ज्यावेळेस तुम्ही गाडीत बसाल, यीशु का नाम लेकर बैठे. येशूचं नाव घेऊन बसा. जब भी आप बाहर जा रहे हैं, जेव्हा जेव्हा बाहेर जाल, यीशु का नाम लेकर जाएं. येशूचं नाव घेऊन जा. यीशु आपकी सुरक्षा बनेगा. येशू तुमची सुरक्षा बनेल. आप देखिए इजराइलों के बीच में जब यीशु मसीह परमेश्वर जब चलते थे, ज्यावेळेस इस्रायलांच्या मध्ये परमेश्वर चालत होते मेघ स्तंभ बनकर अग्निस्तंभ बनकर चलते थे, आणि मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ बनून चालत होते, उनके बीच में वो रहते थे. त्यांच्या मध्ये ते राहत होते. कोई भी ताकत उनको छू नहीं पाई. कोणतीही ताकद त्यांना स्पर्श करू बहुत शकत सारी नव्हती. दुर्घटनाएं उनको मारने के लिए आई, बऱ्याचशा दुर्घटना त्यांना मारण्यासाठी आल्या. लेकिन परमेश्वर के नाम से हर एक इजराइल लोगों को बचाया गया. परमेश्वराच्या नावाने प्रत्येक इस्रायलीला वाचवण्यात वो आलं. नाम आपको मुझे दिया गया है. तेच नाव तुम्हाला आणि मला मिळालंय. उस नाम के अंदर सुरक्षा त्या है. नावात सुरक्षा आहे. इसलिए उस नाम को पकड़िए म्हणून ते नाव पकडा और अपने जीवन में लीजिए. आणि आपल्या जीवनात घ्या. अपने जीवन में उसको आप लें. तुमच्या जीवनात ते घ्या. ये नाम को सादा नाम ना समझे. आणि ह्या नावाला सामान्य नाव समजू नका. ये नाम सामर्थ्य से भरा हुआ नाम हे है. नाव सामर्थ्याने भरलेलं नाव आहे. मैंने इस नाम को अनुभव किया है. हे नावाचा अनुभव मी घेतला. मैंने इसको परख कर देखा है. मी ह्याला
पारखून पाहिलेलं आहे. मैंने देखा इस नाम के अंदर क्या ताकत है. मला ठाऊक आहे याच्यामध्ये किती ताकद आहे. मैं कई बार दुर्घटनाओं से बचा हूँ. मी बऱ्याच वेळा दुर्घटनेमधून वाचलोय. मैं जब रात को मैं गाड़ी में जब ड्राइविंग करता था, कई बार मैं यीशु के नाम लेकर जब मैं बैठा, कई बार मैं बचा हूँ. आणि मी ज्यावेळेस रात्रीचं ड्रायव्हिंग करायचो त्यावेळेस कितीतरी वेळा येशूचं नाव घेऊन केल्यामुळे मी वाचलेलं आहे. यीशु के नाम ने मुझे बचाया है. येशूच्या नावाने मला वाचवलंय. कितनी बार मेरे आज भी वो नाम मेरी सुरक्षा करती है. आणि आज ही येशूचं नाव माझं रक्षण करतं. इसलिए आज जो भी हो सर यीशु के नाम के कारण हो. आणि आज जे पण मी आहे येशूच्या नावामुळे आहे. इसलिए आपकी सुरक्षा किसी आप हमारी सुरक्षा ना पैसों में है, हमारी सुरक्षा ना मेरे किसी पद में है, हमारी सुरक्षा सिर्फ यीशु के नाम में आणि है. आमची सुरक्षा पैशामध्ये नाहीये, आमची सुरक्षा कोणत्या पदामध्ये नाहीये, आमची सुरक्षा येशूच्या नावात. कोरोना के समय में हमने देखा कोरोनामध्ये आम्ही पाहिलं कि किसी के नाम में रक्षा नहीं थी. कोणत्याच नावामध्ये रक्षण झालं नाही. एक ही नाम में रक्षा की गई है. एकाच नावाने रक्षण झालं. वो है यीशु का नाम है. येशूचं नाव. जिंदगी देने वाला वो नाम है. जीवन देणारं ते नाव आहे. जिंदगी को बदलने वाला वो नाम है. जीवन बदलणारं ते नाव आहे. इसके उस नाम को कभी छोड़ना नहीं है. त्या नावाला कधी सोडू नका. उस नाम को पकड़ के त्या चलना है. नावाला पकडून चाला. और क्या है यीशु के नाम में? अजून काय येशूच्या यीशु नावात? के नाम में हमें मांगने का अधिकार दिया गया है. येशूच्या नावात आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. योहान 14:13-14 में लिखा है, योहान 14:13-14 मध्ये लिहिलंय, तुम जो कुछ मेरे नाम से मांगोगे तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल वही मैं करूंगा. ते मी करीन. यीशु यहाँ कह रहा है, येशू म्हणत आहे तुम मेरे नाम से मांगो. तुम्ही माझ्या नावाने मागा. यीशु के नाम से मांगना है. येशूच्या नावाने मागायचा. जब आप यीशु के नाम से मांगोगे ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावाने मागाल तब आप उसकी शक्ति को जान पाएंगे. मग तुम्ही ती ताकदीचे अनुभव घ्याल. यीशु के नाम में मांगने की सामर्थ्य दी गई है. येशूच्या नावात मागण्याची ताकद सामर्थ्य दिलेलं आहे. यीशु के नाम में मांग सकते हैं. येशूच्या नावात आम्ही मागू शकतो. किसी दूसरे के नाम से मिलने वाला नहीं है. कोणाच्या दुसऱ्या नावाने मिळणार नाही. इसलिए जब प्रार्थना करते हैं, इसलिए जब हम प्रार्थना करते हैं, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो अब लास्ट में आखिर में हम कहते हैं शेवटी आम्ही म्हणतो यीशु के नाम से. येशूच्या नावात. इस लास्ट में हम कहते हैं, आखिर में हम कहते हैं शेवटी आम्ही म्हणतो यीशु के नाम से. येशूच्या नावात. क्योंकि बाइबल कहती है, कारण बायबल सांगतं यीशु कहता है, यीशु म्हणतो, मेरे नाम से जो कुछ मांगोगे माझ्या नावात ज्यावेळेस तुम्ही मागाल वो मैं करूंगा. ते मी करीन. मेरे नाम से मांगो. माझ्या नावाने यीशु के नाम से मांगो. येशूच्या नावाने वो मागा. मैं करूंगा. ते मी करीन. इसलिए आपको जो कुछ मांगना है ज्यावेळेस तुम्हाला जे काही मागायचं यीशु के असेल, नाम से मांगिए येशूच्या नावाने मागा और देखिए आणि पहा उसकी महिमा को देखिए. त्याची महिमा पहा. उसके महिमा को देखिए. त्याचा गौरव पहा. योहान 16:23 कहता है, योहान 16:23 सांगतं, वह मेरे नाम जब अगर तुम मुझसे यहाँ पे यदि पिता से कुछ मांगोगे मेरे नाम से तो मेरे नाम से तुम्हें वो दे देगा. आणि जर पित्याकडे तुम्ही माझ्या नावाने काही मागाल तर पिता तुम्हाला देईल. ये वो नाम है हे असं नाव आहे जिसके द्वारा आप हमें प्राप्त कर सकते हैं. त्या नावामध्ये आम्ही मिळवू शकतो, प्राप्त करू शकतो, हम ले सकते हैं. आम्ही मिळवू शकतो. इसलिए जब भी आप प्रार्थना करें ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना कराल तो यीशु के नाम से करें. येशूच्या नावात करा. कहीं भागकर मांगने की जरूरत नहीं है. कुठे धावत जाऊन पळून जाऊन मागण्याची गरज आप नाही. जहां भी हैं जिथे कुठे आहात यीशु का नाम लीजिए, येशूचं नाव घ्या, आप उसको प्राप्त कर लेंगे. तुम्हाला ते मिळेल. इसलिए यहाँ वहां मांगने के लिए भागे मत. म्हणून इकडे तिकडे धावू नका. आप यीशु के नाम में मांगे. येशूच्या नावात मागा. आप देखिए कई लोग यीशु के पास में आए, बरेच लोक येशूकडे आले अपनी विनंती को लेकर आए. आणि विनंती घेऊन उन्हें आले. मालूम है कि यीशु के नाम से हमें मिलने वाला है. त्यांना माहित आहे की येशूच्या नावात आम्हाला मिळणार आहे. अपने बच्चों की बीमारियों के लिए आए. आणि आपल्या लेकरांच्या आजारासाठी आले. उन्होंने कहा कि यीशु आप इनको ठीक कर दीजिए. आणि ते म्हणाले की येशू आमच्या लेकरांना बरं करा. अपनी बीमारी लेकर आए, स्वतःचा आजार घेऊन अपनी आले. समस्याओं को लेकर आए. समस्या घेऊन आले. उन्हें मालूम था त्यांना ठाऊक कि होतं यीशु के नाम से सब कुछ प्राप्त होने वाला है. येशूच्या नावात सर्व काही मिळणार आहे. ये वो एक नाम हे है असं नाव आहे जहाँ से अभी तक कई नाम हमने लिए लेकिन उससे हमें मिला नहीं है. असे बरेच नाव आम्ही घेतले पण त्या नावात अजून काही भेटलं नाही. लेकिन अब यीशु मसीह के पास में आए हैं, पण तुम्ही येशूकडे आलात. अब मैं यीशु के नाम से प्राप्त करूंगी. आता तुम्ही येशूच्या नावात प्राप्त और करा. कई लोगों ने उसका अनुभव लिया है. आणि काही लोकांनी बऱ्याच लोकांनी अनुभव घेतले. हमने उसका अनुभव लिया आम्ही है. सुद्धा अनुभव घेतला. इससे आगे भी आप अनुभव लें. आणि इथून पुढे तुम्ही अनुभव घ्या. हमेशा यीशु का नाम लेते रहें. नेहमी येशूचं नाव घ्या. और क्या है यीशु के नाम में? अजून काय येशूच्या नावात? आनंद मिलता है यीशु के नाम में. येशूच्या नावात आनंद आहे. योहान 16:24 कहता है, योहान 16:24 सांगतं, तुमने मेरे नाम से आज तक कुछ नहीं मांगा, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही. मांगो मांगा. ताकि तुम्हारा आनंद पूरा हो कारण जाए. की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. यीशु के नाम में आनंद है. येशूच्या नावात आनंद आहे. ये वो नाम हे है असं नाव आहे जो आनंद देता जे है. आनंद देतं. हमारे दुख को, हमारे दबाव को, हमारे तनाव को
भार निकालता आणि है, आमचं दुःख, आमचा तणाव, आमचा दबाव त्याच्यातून आम्हाला बाहेर हमारे काढतो प्रश्नों से, हमारे संघर्षों में छुटकारा देता है। आणि आमचं जे संघर्ष आहे त्याच्यापासून आम्हाला सुटका मिळते. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, मांगो, मागा, मेरे नाम से मांगो, मागा माझ्या नावाने ताकि मागा, तुम्हारा आनंद पूरा हो सके। का तर तुमचा आनंद पूर्ण व्हावा. आप जब दुखी होते हैं, ज्यावेळेस तुम्ही दुःखी असता, जब आप संघर्षों में जाते हैं, ज्यावेळेस तुम्ही संघर्षातून और जब जाता प्रश्नों में जाते हैं, आणि वेगवेगळ्या प्रश्नांतून जाता, एक नाम लीजिए, एकच नाव घ्या, वो आपको पूरा आनंद दे देगा, ते नाव तुम्हाला पूर्ण आनंद वो देईल, खुशियों से भर देगा। आनंदानं भरेल. उसमें उस नाम के अंदर आशा है, त्या नावामध्ये आशा आहे, उस नाम के अंदर उत्तर है। त्या नावामध्ये उत्तर आहे. इसलिए यीशु का नाम लीजिए, म्हणून येशूचं नाव घ्या, वो आपके आनंद को परिपूर्ण करेगा। ते तुमचा आनंद पूर्ण करील. ये वो नाम हे है असं नाव आहे जो आनंद से भरता जे है। आनंदाने मैं भरतं. आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आज आप आनंदित होना चाहते हैं, जर तुम्हाला आज आनंदित व्हायचं आहे, आप तनाव से मुक्त होना चाहते हैं, तणावातून मुक्त व्हायचं आहे, आप आनंद पाना चाहते हैं, तुम्हाला आनंद मिळवायचा आहे, वो नाम यीशु का नाम ले। येशूचं नाव घ्या. यीशु के नाम में क्या है? येशूच्या नावात काय आहे? विजय मिलता है, विजय मिळतो, विजय मिलता है। विजय मिळतो. इसे पहला करते 15:57 वचन कहता है 1 15 अध्याय आणि 57 मध्ये म्हणतं, कि यीशु के द्वारा येशूच्या द्वारे हम जयवंत हैं, आम्ही विजयशाली आहोत. यीशु के द्वारा येशूच्या द्वारे हम जयवंत से बढ़कर आम्ही हैं। विजयशाली आहोत. क्या यीशु के नाम में काय येशूच्या नावात जय विजय मिलता है? आणि जय मिळतो. हम हारे हुए नहीं हैं, आम्ही हारलेले नाही. यीशु के नाम में विजयशाली हैं। येशूच्या नावात आम्ही विजयशाली आहोत. आप अगर हारे हुए जीवन जी रहे हैं, जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही हारलेले जीवन जगत आहे, एक नाम लीजिए आप, एकच नाव घ्या, वो आपको विजय पर विजय दिलाता हुआ आगे ते बढ़ाएगा। तुम्हाला विजयातून विजयाकडे घेऊन जाईल. ये वो नाम हे है असं नाव आहे जो जयवंत में लेकर चलता आणि है, ते नाव जयवंत विजयाकडे घेऊन जात, विजय में लेकर चलता है। विजयाकडे घेऊन जात. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आप अगर विजय में चलना चाहते हैं, जर तुम्हाला विजयामध्ये चालायचं आहे, आनंद प्राप्त करना चाहते हैं, आनंद मिळवायचा आहे, दुष्ट आत्मा में छुटकारा पाना चाहते दुष्ट हैं, आत्म्यापासून सुटका हवी आहे, चंगाई पाना चाहते हैं, आरोग्य हवं आहे, इन सब के बीच में इन सब से छुटकारा देने के लिए एक ही नाम है, आणि या सर्वातून सुटका देण्यासाठी एकच नाव आहे, उसका नाम यीशु त्याचं मसीह। नाव येशू आहे. बाइबल कहती है बायबल असं सांग, आकाश में आकाश, और पृथ्वी में आकाशात आणि पृथ्वीवर दूसरा कोई नाम नहीं है दुसरं कोणतंही नाव नाही जो हमारा बचाव कर सके। जे आम्हाला वाचू शकेल. एक ही नाम है, एकच नाव आहे, उसका नाम यीशु मसीह त्याचं है। नाव येशू.